नमस्ते, मी राणीदास रेसिपी चॅनल ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण जात आहोत रामलल्लाच्या मंदिरामध्ये। तिथं जर व्हिडिओ शूट करायला गेली तर मी तिथं व्हिडिओ शूट करेन आणि दाखवेन। चला, छान छान गुड मॉर्निंग। उत्साही गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। टाइम काय झालाय? ब्रह्ममुहूर्ताचं झालं। ब्रह्ममुहूर्त, आणि तिथं ब्रह्ममुहूर्ताने व्हावं दर्शन। हाय हाय, हॅलो। मोबाईल जरा आग ओय सॉरी। हाय श्री गुरुदेव, गुड मॉर्निंग। चला रामलल्लाकडे तिकडे चालूय आपण। गुड मॉर्निंग। सकाळी काय काय खातो रे? आणि अरे बदामाची खूप गरज आहे। कुठे गेला होता 2-3 दिवस? ट्रिप वरती चाललो आहोत आपण। आणि तब्येत ठीक नाही का? है ना? आता कशी आहे तब्येत? बरी आहे ना? रामलल्लाकडे चाललो म्हणून, है ना? एक्साइट आहे आधीपासूनच। हो का? चला, आज इच्छा पूर्ण होते, है ना? आणि ही लवकर इच्छा तिथपर्यंत चरणापर्यंत लावतो। चला चला, वेटिंगला बसलेले आहेत। आणि ते लायसन आहे। यांचं येणार आहे 2 महिन्यात। हे जा आहे ऑलरेडी। हा, दाखव लायसन आहे बघा। लायसनला विसरायचं नाही। हा, नाही विसरायचं। हे इम्पॉर्टंट। रक्षा कवा। हा, रक्षा कवच। हाय हाय, श्री गुरुदेव काका भाऊ कुठे? रामलल्लाला भेटायला? चालल्या काकी पण चालल्या। बाय 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 बाय। श्री गुरुदेव। श्री गुरुदेव। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। हा, गुड मॉर्निंग पुणेकर। सगळे पुण्यातलेच आहेत ना? गुड मॉर्निंग मुंबई। आपण अयोध्यात आहोत। अयोध्या। और आज की ताजा खबर। हाँ, मोहन कुलकर्णी स्वयं पधारे यहाँ अयोध्या में। अयोध्या नगरी। मारने के बाद गंध करना बंद करिए, फिर उसके बाद राम का दर्शन बोलो। जय श्री राम। जय श्री राम। आपण आलो आहोत शरयू नदीच्या इथे। खाली नदी आहे बघा। डोक्याचे पाणी घ्या, जमिनीचं पाणी। पहाटेचे 5:30 वाजले आहेत।
आहे. आता आपण लता मंगेशकर चौक मध्ये आलो आहोत. हे वीणा 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 आहे. समोरचं घ्या ना, किती मस्त लाईन दिसते बघा. आहे मी पाहिलंय. ऐक ना, तिकीट आहे. हे स्वाती, मी तुला हे पाठवते स्क्रीनशॉट. हे लता मंगेशकर चौक आहे. जय श्री राम. जय श्री ये राम. राम मंदिर का कारखाना है. यहाँ कैसे मंदिर तोड़ा गया, कैसे बनेगा, यहाँ सब कुछ आपको देखने को मिलेगा. राम मंदिर आप जाओगे 1 सेकंड का टाइम मिलेगा. चलते चलते आपको दर्शन करना है. वहाँ पे केवल हाथ जोड़ोगे, चलते चलते आपको लाइन में दर्शन करना है. इस प्रकार से भगवान का मंदिर बन रहा है. 318 खंबे का. लास्ट में जो झंडा देख रहे केसरी झंडा, वो भगवान का गर्भगृह है, जिसमें श्री रामचंद्र जी ने जन्म लिया. दर्शन करके नमस्कार करें. पुराना राम मंदिर का दर्शन करिए. जो बाबर ने मंदिर को तोड़ा, वहाँ 3 मस्जिद बनाया. बोलो जय श्री राम. जय श्री राम. ने मंदिर को तोड़ा और वहाँ पे तोड़ करके मस्जिद बनाया, बाबरी गुम्बद. पहला कार सेवा हुआ 6 दिसंबर 1992, जिसमें लाखों हिंदू मर गए. आपके महाराष्ट्र के 2000 हिंदू लोग गोली खा करके मर गए. बजरंग दल शिवसेना के लोग, हिंदू लोग का फोटो लगा है. सामने देखो ऊपर राम मंदिर को तोड़ से तोड़ रहा है. 1,76,000 के खून से मस्जिद बनाया. 4 घंटे में ध्वस्त हुआ. वहाँ पे मंदिर का स्थापना हो. ते ना सगळ्यांना परत पण बघता येते अजून. हे मुलं इकड तिकडचे अयोध्येचे आंदोलन. हा हा हा. जब मोदी जी ने भूमि पूजन किया तो ये डिसाइड किया कि भारत का सबसे बड़ा मंदिर बनेगा, विश्व के 3रे लेवल का मंदिर बनेगा. जब ये पत्थर वहाँ चले जाएंगे, नया पत्थर आएगा, कटिंग होगा, घसाई होगा, फिर वो मंदिर में लगेगा. क्योंकि मंदिर जो अभी 40% काम हुआ, 60% काम मंदिर का बाकी है. अभी मंदिर 1 फ्लोर कंप्लीट हुआ, दूसरा फ्लोर का काम चल रहा है. जब दोनों फ्लोर कंप्लीट हो जाएंगे, फिर नया पत्थर आएगा, फिर वो मंदिर में लगेगा. बोलो जय श्री राम. बोलो रामशिला की जय. माता पिता की जय. जय श्री राम. जय श्री राम. ये सब देखिए सामने 318 खंबे. मंदिर जो बनेगा उसमें खंबे लगेंगे. एक खंभों में 16 मूर्तियां बनाई जाएंगी, सभी देवी देवताओं का. क्योंकि जब भगवान राम जी बैकुंठ से अयोध्या के जो लोग थे, कोई देवता का जाने लगे, उनके साथ मूर्ति अयोध्या गए. खाली 2 लोग नहीं गए, एक जामुन और एक हनुमान, क्योंकि विजय वरदान मिला था उनको. अभी आप हनुमानगढ़ी जाएंगे. हनुमानगढ़ी पे आज भी साक्षात हनुमान जी विराजमान है. अभी यहाँ से राम का राजवाड़ा, राम दरबार का दर्शन करने के बाद बड़ा हनुमान दर्शन करके जैन मंदिर पे रिक्शा वाला आपको छोड़ेगा. वहाँ से 200 मीटर में आपको 100 मीटर हनुमानगढ़ी, 100 मीटर राम मंदिर, दोनों मंदिर दर्शन करके फिर आपको रिक्शा पे जैन मंदिर पे ऑटो पे आना है. बोलो जय श्री राम. हे हनुमान मंदिर आहे अयोध्याचं. आंटी एक्सक्यूज मी, एक आगे. थैंक यू मौली. इसे लगा दो.
इसे मंदिर आ गया गुड मुझे भी लगा दो वो भी लगा शादी कुठे गेली जय श्रीराम पहा श्रीरामाची अयोध्या काय झालं आम्ही पूर्ण बाबा बद्रीनाथ ते अयोध्या पूर्ण 7 दिवस 8 दिवस फिरून आलो. यांना असं वाटलं की तिथे थंडी आहे हा म्हणून आम्ही पण स्वेटर घेऊन आले होते. मग आम्ही पण तेच केलेलं मला आहे. बोलला स्वेटर आहे जर्किन हा जर्किन आणलं होतं. काल मला बोलला एवढं जर्किन आणलं त्याचं काय करायचं हा माझा प्रश्न आहे. तर मग याला मी आज इथे एसीला घेऊन आलो. आता जर्किन घाला जर्किन मला नाही उपयोग झाला पण उशाला उपयोग झाला. तुम्ही म्हणताय ते उशा नाही माझ्या उशाला नाही उशाला मग जोक नसतं झाला. कॉमेंट समजा करो बात को. बरोबर त्याचा उपयोग आम्हाला फक्त रेल्वे झोपतानाच झाला. आणि आमच्या जवळपास 18 जणांचे 4 बॅग तरीच भरलेत. प्रत्येकाने स्वेटर मी सगळ्यांना सांगितलं पाऊस आहे छत्र्या घ्या. छत्रीचा बरं झाला उपयोग झाला नाही. जाताना गेल्या छत्र्या बैद्यनाथला गेले असते त्यांचं पण पिंडदान झालं कारण सापडलंच नाही. छत्र पण गेल्या हो का. जसं पैशाचं पिंडदान झालं 25,000 तसं छत्रीचं पण झालं. 4 छत्र होते एका ह्याच्यात बॅगच घ्यायची विसरली. हा नाही जे आपलं नाही ते कधीच आपल्याकडे येत नसतं. काय विषय नाही त्याचा गेलं की नवीन. त्यामुळे अतिशय चांगली ट्रिप झाली. गेले आपला खास मित्र आहे नानीला आल्यावर आम्ही दोघं भेटत नाही. बाकीचं कोण भेटतं का नाही माहित नाही पण आम्ही दोघं भेटत नाही कारण असा डॉन आहे 4 लाखाच्या गर्दीत केली हात वर केलं की मला सापडतो. बच्चन नाही आपल्या सापडतो आम्हाला लगेच सापडतो. चांगली ट्रिप एन्जॉय झाली. नवीन लोकांशी ओळख झाली. ग्रुपवर बोलत असतात आणि नसतो मी ना हा ग्रुपवर बोलत असतात. मी मला माहिती नाही काय विषय नाही आला. माझं जरा कसं असतं माहितीये का. आम्ही मला वारीला गेलो ना हा मला भेटला नाही. वारी पूर्ण होत नाही. नाणीतला जर आम्ही दोघं भेटलो नाही तर आमची वारी पूर्ण. गुरींचा सहवास वाटतो पण एकमेकाचा सहवास नाही भेटला की वारी पूर्ण वाटत. आणि भेटतोच कॅन्टीन मध्ये शिवून एकमेकाला फोन करतो नाही का. किती करते कुठल्या पण मंदिरात महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर अगोदर नंदीचं दर्शन घ्यावं लागतं. तसं तुमचं माऊलीकडे गेल्यानंतर आनंदी म्हणायचं होतं तू कसं मी सांगते पण आता तसं तुमचं आहे असं म्हणावं लागेल. झाली त्याच्यामुळे पहिल्यांदा ट्रिप लावलो. मी पण पहिल्यांदा झालो आणि ऍक्च्युली सगळं बघितलं त्यांनी फार फोर्स केला मला. मी फक्त बैद्यनाथ बघितलं नव्हतं. अयोध्या माझं 4 वेळा झालं होतं. काशी अयोध्या 4 वेळा झालं. आता हा म्हटलं बैद्यनाथ त्यात एक चला बरं झालं. आता मित्रमंडळी परत पुढच्या गाडी घेऊन पुढच्या महिन्यात परत अयोध्या. मी जाऊन आलो की मित्रमंडळी मागं असते. मी जवळपास 28 राज्य बायकार फिरलोय. हो का. कारचा माझा विषय कारचा असतो. मी एका दिवसात 1200-1300 किलोमीटर जातो जवळपास. हो का. मी इथून आपल्या इथं बालाजीला निघालो ना तिरुपतीला झोपायला जातो त्याच दिवशी तिथं. ऐकू ड्रायव्हिंग काय स्पीड काय त्याची मग 150 180 83 40 ते म्हणजे 100-100च्या पुढे 100 नाही 100ला नाही कव्हर होत. 100च्या स्पीडला नाही कव्हर होत एवढा अंतर. मी आतापर्यंत असा 14 का 16 वेळा गेलो. पुण्यात नाही गेलो की बालाजीला झोपायला जातो रात्री 12 वाजता आंध्र प्रदेशला. त्यामुळे मी ट्रेनमध्ये कमी जातो. हा नाही ह्याला विचार की हरिद्वारला गेलो तर तेव्हा पण कार घेऊन गेलो स्वामींच्या कार्यक्रमाला पण. हे सगळे विमानाने रेल्वेने गेलते तेव्हा पण मी कार घेऊन गेलो. कारच घेऊन जातो. शक्यतो कार घेऊन फिरायचा पाहिजे होतो. फॅमिली असती बरोबर कुठे थांबायचं मी स्वतः ठरवतो. आणि माझ्या फॅमिलीला एसी शिवाय सण होत नाही. म्हणजे गडबड बिडबड ते भांडण बिंडण
सहन करत नाही कोणी. त्यामुळे आपलं बरं पडतं कुठे थांबायचं, निवांत हॉटेल सेफ पॉईंट मध्ये, गर्दीच्या बाहेर थांबत नाही असं बघता येतं सगळीकडे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी कारमध्ये. आणि भारतात असा एक देव नाही, बैद्यनाथात राहिलो होतो, एक देव नाही की मी बघितला नाही मोठा भारतात. श्रीशैलम मल्लिकार्जुन केला, परत चारीधामपासून अमरनाथ पासून सगळे डोंगरातले सगळे देव बघून झाले होता. फक्त बैद्यनाथ राहिले होते बारा ज्योतिर्लिंग. कारण तू म्हटलं तसं वाढ होता एका बाजूला, त्यामुळे बाकी चांगली ट्रिप झाली. धन्यवाद. तुमच्यासारख्याची ओळख झाली आज, आम्ही पण फेमस झालो तुमच्यामुळे. धन्यवाद. कॉन्टॅक्ट. चला आता काय काय आणि कुठे चाललात, काय झालं, इतके दिवस कुठं कुठं गेला ते सांगा फटाफट. लाईनने सांगा सगळ्यात पहिल्यांदा तर पूजा. आम्ही पारसनाथला उतरलो, पुढे काय केलं, पुन्हा बाबा बैद्यनाथचं दर्शन, पुढे गेलेलं गयाना, काशी विश्वेश्वर, आणि मग शेवटी आम्ही अयोध्या केलं. संपला आमचा प्रवास, चाललो आम्ही घरी. आता घरी जातोय. घरी चाललो. हा घरी चाललं. ट्रेन मध्ये 2 दिवस गेले है ना, रात्री बसलात ना ट्रेन अयोध्यातून. आमचे नुसते प्रवासात गेलेले. हा एन्जॉय काही. आणि आता ट्रेन मध्ये झोपा काढलेल्या ट्रेन मध्ये आणि बस मध्ये पण तेवढंच बसलो आहे. गाडी लॉंग ड्राईव्हला गेलो होतो. बसच्या प्रवासाला गेलो. देवदर्शन तर झालंय. काशी विश्वेश्वरांचं झालं, त्यांचं घर, रामलल्लाचं छान दर्शन झालं. 50 रुपये. हा सांग नाही बोल. काय रामलल्लाचं छान दर्शन झालं, काशी विश्वेश्वर त्यांचं झालं. हा अजून आम्ही काशी आणि ह्याला खूप छान दर्शन. अयोध्या खूप मस्त, खूप छान दर्शन झालं. एकदम मनसोक्त, मन एकदम तिथंच प्रसन्न झालं. गंगा आरती भेटली. गंगा आरती, हा गंगा आरती पण छान. आरती भेटली आम्हाला. हा गंगा आरती. चित्रकूट सीताचं पाय बघितलं आम्ही. हा चित्रकूटला ते हे पाहिलं. शृंगार करते तिथं. हा श्रीराम सीतेचा शृंगार करायचे. शृंगार झाल्यावर कावळ्यांनी त्याला चोच मारलेली आहे, ते पाहिलेलं आहे. सगळं बघितलं, मस्त एन्जॉय बी केलं. आणि चला तर आता बाय. आता थांब एक मिनिट. आता घरी जात आहोत. आता चला. हा व्हिडिओ आवडलाय लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा. बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, पुढच्या ब्लॉग मध्ये, पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद. बाय बाय.